हॅलो फ्रेंड्स, आपल्या राणी किचन डिशमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्याच्या दिवसात असं खायला कोणाला आवडत नाही। तर आपल्या खूप खूप छान छान अशा रेसिपी असतात। तर नक्कीच राणी किचन डिशला जाऊन पूर्ण व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करत राहा। तर आजची सुद्धा रेसिपी खूप खास अशी आहे। पावसाळा चालू आहे, बाहेर पाऊस पडत आहे आणि असं गरम गरम मक्का कणीस असं फ्राय करून खायला कोणाला नाही आवडणार। तर नक्कीच तुम्ही सुद्धा अशी रेसिपी बनवून खाऊ शकता। तर चला आपण रेसिपीसाठी काय काय साहित्य कसं प्रमाण घेतलेलं आणि कसे बनवलेले ते पाहून घेऊया। तर अतिशय स्वादिष्ट उत्कृष्ट असं हे मक्का फ्राय केलेला पण जे कणीस आहे ते लागतं। तर चला आपण त्यासाठी कसं काय साहित्य कसं प्रमाण घेतलं आहे, काय काय घेतलेलं ते पाहून घेऊया। रेसिपीला आपण सुरुवात करूया। तरी मी ते छान अशी बाजारातून 2 ते 3 कणीस मक्का आणली होती। ते स्वच्छ सोलून वगैरे घेतली। त्यानंतर आपण येथे कुकर घ्यायचा आहे। कुकरमध्ये 1 ते 1.5 ग्लास असं पाणी घालायचं आहे। आता हे तुम्ही नाही तोडलं मोडलं तरी चालते, असं आहे, असं त्याला टाकून द्यायचं आहे कुकरमध्ये आणि हळद आणि मीठ थोडंसं टाकून हे आपण उकडायला ठेवून दिलेलं आहे। आता छान असं उकडलेलं आहे, पाहू शकता छान असं उकडलेलं आहे। त्याच्या छान अशा चकत्या करून घ्यायच्या आहेत चाकूच्या साहाय्याने। आता इथे मी भरपूर असा लसूण घेतला आहे, तो फक्त लसूणच घ्यायचा आहे। लसूण छान असा पेस्ट करून घ्यायचे। त्यानंतर 1 चमच असं तेल टाकायचं आहे, त्याला मोहरी जिऱ्याची फोडणीला द्यायचं आहे। त्यानंतर आता हिंग टाकलं आहे थोडासा। हिंग टाकल्यानंतर थोडंसं तिखट मीठ टाकायचं आहे आणि ही जी आपण लसणाची पेस्ट केली ती टाकून द्यायची आहे। तेलावरती छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। हळद टाकायची आहे आणि लाल मिरची पूड पावडर टाकायची आहे। तुमच्याकडे चाट मसाला असेल तर चाट मसालासुद्धा टाकू शकता, टॅमॅटो केचप टाकू शकता आणि थोडंसं पाणी घालायचं आहे। लसणाचंच मिक्सर होता तो, तसाच मी थोडंसं पाणी घातलं। आता हे चांगलं फ्राय झाल्यानंतर म्हणजेच मिरची तिखट वगैरे सगळं छान एकत्र मिक्स झाल्यानंतर फोडणी छान अशी हे जे आपण चकत्या केल्या होत्या त्या टाकून द्यायच्या आहेत। त्यानंतर वरून थोडंसं मीठ, सैंधव मीठ घातलेलं आहे ते टाकून दिलं आणि कोथिंबीर छान अशी त्याच्यावर घालून द्यायचे आणि छान असं अजून एकदा 5 मिनटं ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून आणि नंतर काढायचं आहे आणि छान असं उलटं पालटं त्याला करून छान असं इथे आपलं मक्का फ्राय तयार झालेले आहे। तर एवढी स्वादिष्ट लागते आणि पावसाळ्याच्या दिवसात तर अतिशय अप्रतिम असं हे लागतं। तर नक्कीच एकदा तुम्ही ट्राय करून पहा। चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। तर हे गरमागरम खायला अतिशय उत्कृष्ट असं लागतं। तर मी छान अशी डिश सर्व केली आणि मस्त असे कणसाचे काप छान असे काटेरी चमच्याने मस्त खायला आवडतात। तर मस्त खाऊन घेतले। तर बाहेर पाऊस पडत होता आणि छान गरमागरम आपले इथे मक्का फ्राय तयार झाली होती। तर मस्त खा, स्वस्त राहा, राणी किचन डिशचे व्हिडिओ पाहत राहा आणि असेच खात राहा, माझ्या डिशेस पाहत राहा आणि प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत राहा। थँक्यू सो मच। भेटूया आपण अशाच न्यू व्हिडिओपर्यंत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा। आपले हे चॅनल नवीनच आहे, सो मला सपोर्ट करा जेणेकरून मला छान छान रेसिपी बनवण्याचा थँक्यू।